नांदेड़ शहर के डॉक्टर लेन स्थित स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा में करोड़ों नहीं लेकिन लाखों रुपए के सोने के गबन का बड़ा मामला उजागर हुआ है। जांच में सामने आया है कि बैंक के कैश मैनेजर और सर्विस मैनेजर ने कथित रूप से मिलकर गिरवी रखे गए सोने में हेराफेरी की। आरोप है कि बैंक के पास जमा 391.60 ग्राम असली सोना निकालकर उसकी जगह 414.30 ग्राम नकली सोना रख दिया गया। इस गड़बड़ी से बैंक को 85,81,597 रुपए का नुकसान हुआ है। आंतरिक जांच में मामला सही पाए जाने के बाद बैंक प्रशासन की शिकायत पर वजीराबाद पुलिस थाने में दोनों आरोपियों के खिलाफ भारतीय न्याय संहिता की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस अब पूरे प्रकरण की विस्तृत जांच कर रही है। वजीराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडिया डॉक्टर लेन परिसरातील ही बँक, त्या बँकेमध्ये ग्राहकांनी नागरिकांनी सोन्याच्या बदल्यात कर्ज घेण्यासाठी सोने तारण ठेवलेले, त्यापैकी 8 ग्राहकांचे सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गडबडी अपहार झालेला आहे। त्यामध्ये बँकेचेच कर्मचारी, त्यामध्ये स्टाफ सामील आहे। बँकेचे कॅश इन्चार्ज आदित्य शेंगावकर आणि सर्व्हिस मॅनेजर जीवन जगदाळे या दोघांचा मुख्य रोल आहे। त्या दोघांनी मिळून 8 खातेदारांच्या खात्यामधून 800 ग्राम सोन्याचा जवळपास 80 तोळे किंमत 85-86 लाख रुपये किंमत आहे। एवढ्या मोठ्या सोन्याचा त्या दोघांनी मिळून अपहार केला आहे। काही सोनं त्या कस्टमरच्या लॉकरमधून काढून घेतलेलं आहे आणि काही सोनं जवळपास 400 ग्राम त्या ठिकाणी बनावट सोनं ठेवून अशा पद्धतीनं अपहार केला आहे। एक आरोपी अटक केला आहे आणि उर्वरित आरोपी फरार झाला, मिसिंग झाला। त्याचा आम्ही शोध घेत आहोत। नागरिकांनी विश्वासाने बँकेकडे ठेवलेलं सोनं आहे ते रिकव्हर करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत।